नमस्कार, लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज नातेपुते इथं संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी या ठिकाणी आलेली आहे। माझ्या मागे पाहू शकता की कशा पद्धतीनं या ठिकाणी आत्ताच या ठिकाणी पालखी पोहोचल्यामुळे दर्शनासाठी किती मोठ्या रांगा आणि किती मोठी गडबड या ठिकाणी जर व्यवस्थित रांग नसल्यामुळे आणि वाहन जे येत असल्यामुळे कशा पद्धतीनं या ठिकाणी इथं जे भक्तांना त्रास होतोय। तुम्ही पाहू शकता लांबच लांब रांगा आणि ट्रक चालक सुद्धा लांबच लांब रांगा आहेत। ट्रक आहेत, छोटे मोठ्या गाड्या आहेत। अशा या ठिकाणी पोलिसांची मात्र या ठिकाणी तारंबळ होताना दिसत आहे आपल्याला। कशा पद्धतीनं या ठिकाणी ज्या ज्ञानेश्वर महाराजांची पालखी या ठिकाणी आले त्या ठिकाणी कशा पद्धतीनं चेंगराचेंगरी होते तुम्ही बघू शकता। मी कॅमेरामॅनला विनंती करतो की आपण हे सगळे दृश्य आहे हे कॅमेऱ्यामध्ये टिपायचं आहे की कशा पद्धतीनं या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी आणि ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन घेण्यासाठी कशा रांगा लागल्यात आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी पोलिसांची मात्र या ठिकाणी मोठी तारांबळ होताना बघायला मिळते। पोलिसांची फौजफाटा थोडासा कमी असल्यागत वाटतोय। कशा पद्धतीनं या ठिकाणी महिला आणि या ठिकाणी भक्तसुद्धा यांची तारांबळ होताना दिसते। दिंडीतली जी लोक आहेत ते आपापल्या दिंड्या घेऊन ज्या त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने या दिशेने दिंडीतली जे दिंडीगरी आहेत या ठिकाणी आता जेवायला पंक्तीसुद्धा बसलेले आहेत। तुम्ही बघू शकता दिंडीतले लोक आहेत। फक्त जी या ठिकाणी जी दर्शनासाठी आलेले लोक आहेत म्हणजे जी आसपासच्या गावातली जे दर्शनासाठी आलेले लोक आहेत ती ही लोक आहेत की ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी ही लोक आलेले आहेत। तुम्ही पाहू शकता की पोलिसांची कशी तारांबळ होते। या ठिकाणी मोठमोठे जे वाहनं आहेत या वाहनामुळे या ठिकाणी थोडीशी दर्शन घेण्यासाठी सुद्धा अडचण होते। त्यामुळं या ठिकाणचा जो परिसर आहे हा जरी भक्तिमय वातावरणात दिसला असला तरी एखादा अनर्थ घडू नये यासाठी पोलिसांची मोठी तारांबळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। कशा पद्धतीनं या ठिकाणी आमच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। इकडे तर कशा पद्धतीनं या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांची पालखी या ठिकाणी आलेली आहे आणि त्यासाठी दर्शनाच्या रांगा लागलेल्या आहेत। या ठिकाणी जर म्हणायला गेलं तर भक्तिमय वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि कशा पद्धतीनं जोरदार चालू आहे। आणि लोकसम्राट महाराष्ट्र बरोबर मी भरत, जय हिंद, जय महाराष्ट्र।